आणि आता बोलूयात मुंबई मेट्रोकडे। मुंबई मेट्रो 3 वरळी स्थानकात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। वरळी स्थानकात पावसामुळे गळती होतीये। वरळी भूमिगत स्थानक पावसाच्या पाण्याने भरलेलं आहे। इथे दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने वरळी ते आचार्य अत्रे स्थानकापर्यंत मेट्रो ही बंद करावी लागली आहे। धुवाधार पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा परिणाम आपण बघतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गळती झालेली आहे आणि मेट्रो धावू शकणार नाही अशा स्वरूपाची ही स्थिती आहे। मोठे मोठे दावे करण्यात आलेले होते। याआधीही हेच प्रश्न विचारले गेले होते की अंडरग्राउंड मेट्रो चालवणार कशी। मुंबईतला धुवाधार पाऊस, त्याच पद्धतीने एक बेटावरचं आपलं हे शहर आणि त्यामुळे मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रोचा फज्जा उडू शकतो ही शक्यता यापूर्वीही वर्तवलेली होती। मात्र त्या सगळ्या शक्यता फेटाळून लावत आम्ही मुंबई मेट्रो चालवून दाखवू अशा स्वरूपाचा दावा करण्यात आलेला होता। आणि अंडरग्राउंड मेट्रोमध्ये कशा पद्धतीने आता पाणी शिरलेलं आहे ते आपण बघतोय। थेट पावसाचं पाणी हे संपूर्ण आतपर्यंत आलेलं आहे आणि त्यामुळे मेट्रो 3 ची अंडरग्राउंडची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि सध्याची ही गंभीर स्थिती आहे। अशा पावसामुळे इलेक्ट्रिसिटीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची सुद्धा भीती असते आणि त्यामुळे या स्थितीबद्दल आता मेट्रोकडनं काय उत्तर दिलं जातं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे।